हॅलो एव्हरीवन, लॉ ऑफ अट्रॅक्शन सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये युनिवर्सकडून साईन कसं मागायचं आणि ते युनिवर्स उत्तर कशा पद्धतीने देतं. तर पहिली गोष्ट, युनिवर्सकडून साईन का मागावा. काही वेळेस असं होतं की आपण काही गोष्टी मागतो आणि त्यामध्ये खूप अडथळा निर्माण करतो. म्हणजे हे माझंच आहे का, मी घेतलेला निर्णय बरोबर आहे का, युनिवर्स माझं ऐकतं का. त्यासाठी स्पष्टपणे युनिवर्सकडे साईन मागायची. युनिवर्सची भाषा जी आहे, जी लँग्वेज आहे, ती स्टबल आहे. ती एखाद्या साईनच्या द्वारे किंवा सिम्बॉल नंबर्सद्वारे तो आपल्याला सांगतो. मग ती कसं युनिवर्सकडे आपण साईन मागायचं आहे, तर मन शांत करायचे, डोळे बंद करायचे आणि युनिवर्सला प्रश्न करायचे की युनिवर्स, जर माझा निर्णय बरोबर असेल तर पुढील 48 तासामध्ये मला ही विशिष्ट प्रकारची साईन दाखव. मग त्या विशिष्ट प्रकारामध्ये तुम्ही एखादं फूल किंवा वस्तू, खाण्याची वस्तू, एखादं प्राण्याचं चित्रही तुम्ही मागवू शकता. पण तुम्ही आधी ठरवा की तुम्हाला साईनमध्ये काय हवं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही क्लिअर असणं फार गरजेचं आहे. म्हणजे उदाहरणार्थ की युनिवर्स, माझा हा निर्णय बरोबर असेल तर मला पुढील 24 तासामध्ये 48 तासामध्ये मला एक निळ्या रंगाचं फुलपाखरू दाखव. अशा पद्धतीने आपण युनिवर्सकडे साईन मागायची आहे. जर पुढील 48 तासामध्ये तुम्हाला ही साईन दिसली नाही, तर याचा अर्थ तुम्ही जे साईन त्याला सांगितले आहे किंवा ते जे इंडिकेशन सांगितलं आहे त्याबद्दल तुमची क्लॅरिटी नाही आहे, तुमचं डायरेक्शन बरोबर नाही आहे. त्यामुळे अगदी स्पेसिफिक व्हा की तुम्हाला काय हवं आहे. डाऊट करू नका. आणि जर तुम्ही साईन मागितली आहे तर पेशन्स पण ठेवायचे आहेत. उगाचच जाऊन रस्त्यावरती ते शोधायचं नाही. कारण हे साईन तुम्हाला एखाद्या सोशल मीडियावरती कोणाच्या तरी अचानक बोलण्यातून किंवा एखादं चित्र दिसेल, अशा पद्धतीने तुम्हाला ती साईन